मॉर्निंग. आज ऑमलेट आणि हे आहे पाव. पाव मस्त आज फ्रेश मिळाले. आणि कांद्याच्या सालीचे पाणी घालतो. अच्छा, ओके ओके. भिजवून ठेवलं होतं का? हा, 2 दिवस कांद्याची साल पाण्यात भिजून ठेवलेली. आणि आता ते पाणी मी डायल्यूट करून घालतो. मी डायरेक्ट नाही घालत. जे एक अर्धा जग पाणी होतं त्याच्यामध्ये तेवढंच 5 पट पाणी मिक्स केलं आता. आणि हे घालते. फरक पडतो का त्याच्याने? हा, याच्याने पानं हिरवीगार होतात, फुलं चांगली येतात, मोठी येतात, झाड चांगलं येतात. याचं पोटॅश तुळस पण आता जरा व्यवस्थित यायला लागली. तुळस पण व्यवस्थित यायला लागली. थंडी गेली ना, ते मंजिरी नेहमी त्याची काढावी लागते. आणि काल आम्ही हा पडदा धुतला, वॉशिंग मशीनमध्ये धुतला. हे असं इथे बांधलं, याला दोरीने असं बांधलं. आणि हा खूप मोठा आहे, एकदम खूप जड ॲक्च्युली हा. सो हा एकच पडदा, एकच सिंगल आम्ही वॉश करून घेतला. आता असंच एक एक करून सगळे धुवायचे आहेत. चिकन बिर्याणी खूप दिवस झाले खाल्ली नाही आहे, म्हणून म्हणलं. पुदिना एकदम फ्रेश नाही मिळालं ना. आहे तयार. इथे भात रेडी आहे. ते आता जस्ट आलं लसणाची पेस्ट फ्रेश बनवली. खूप सुंदर असा वास येतो त्याचा, खूप छान असा आलं लसणाचा छान वास येतो. ते हा कांदा आता फ्राईडसाठी. चिकनला दही लावून ठेवलं होतं. मसाला मीठ सगळं टाकून झालेलं आहे. झालेलं आहे ऑलमोस्ट. आता फक्त इथे फ्राईड कांदा पण बनवलेला आहे. इथे कुकरला आता मी 3 शिट्ट्या घेते. याच्यामध्ये चिकन आहे. ही पहिली शिट्टी. सो 1 शिट्टी झाली, अजून 2 शिट्टी. कोथिंबीर कट करून ठेवली आहे. 2 प्रकारचे राईस बनवून ठेवले. सो हाच मी वापरणार आहे आणि हा जस्ट सोबत ठेवणार आहे, अगदीच तिखट लागलं तर. आणि लास्ट 4थी शिट्टी. आता इथे गॅस बंद. आता हे झालं का मग रेडी करते. आता हे झालं का मग आपल्याला हे सगळं लागणार आहे. हे सगळं रेडी करून ठेवलं आहे. अशा प्रकारे झटपट चिकन बिर्याणी तयार. वाटतंय करपलं आहे. खुल जा सिम सिम. येस, एक नंबर. भारी ना. काय चिकन काय रेग्युलर चिकन आहे, चिकन बिर्याणी मध्ये चिकन आहे. वास कसा आहे? वास मस्त मस्त मस्तच. मला असं काय माहिती, मला असं काय वाटत होतं की करपलंय का. बस ढवळू नको, ते सुधेल चिकन. चलो अभी तुम्ही हे करता. लेयर नाही, एक सिंगल लेयर लावायची. त्याची ग्रेव्ही थोडीशी बाजूला काढायची. किती काढणार ग्रेव्ही बाजूला? थोडंसं ते ड्राय होऊ देत तेवढी. सिंगल लेअर चिकन बनवते मी. ठीक आहे. सिंगल लेअर म्हणजे हे चिकन, त्याच्यावरती राईस, त्याच्यावरती कोथिंबीर आणि काय त्याला बोलतात कांदा फ्राईड आणि तूप असं.
मिरची पण घालतात का अशी? मिरची म्हणजे त्याची भातामध्ये घालतात. भात आपण जेव्हा हे करतो ना ते काढून ठेवू शकतो. मग काढून ठेव ना, कशाला ठेवतो? कोथिंबीर भुरभुराव, कोथिंबीर भुरभुरलेली आहे. आणि अशा प्रकारे आपली चिकन बिर्याणी. आता काय करायचं? एक शिटी घ्यायची. ह्याला ऍक्च्युली दम देतात. बरोबर शिजायचं. हा बघ तिकडून दम देतोय. सो याला ना तव्यावरती ठेवायचा आणि थोडं दम द्यायचं म्हणजे खालती येण्यावर. खरं तर याला गोवाचे पीठ लावून करतात, पण मी आता शॉर्टकट मारते. हा फास्ट ह्याच्यावरती 5 मिनिटं फक्त. ठीक आहे. त्याला मी तूप टाकायला मी विसरलेलो आहोत, तर आता मी तूप टाकतोय. बस तूप ओतलं. 5 मिनिटानंतर बाबू बाबू ऐका नाही तुला. राईस थोडा वाईट देऊ. वाईट बस बस बस. तुला पाहिजे असेल तर रस्सा घेऊ शकतो. हे वाटेत देऊ का असंच देऊ? मी घेतो ते. मिरच्या मिरच्या कमी तिखट आहे. कमी तिखट. वॉश केलेला पडता आणि हा आता वॉश करायला टाकतोय. काय एवढा काय फरक नाही वाटत, पण ते क्लीन निघतं. सो हे असं या होल्समध्ये टाकलेत सगळ्या त्या. आणि हे असं एका पडद्याने हे बघा एवढी मशीन अख्खी भरून जाते. सो याच्यामध्ये एका वेळेला एकच आपण पडदा घालू शकतो. बाय. डिफेंडर काय दिसतच नाही. सीडीएम स्ट्राइकर एंटी भाई अपनी फुल जान लगा. सीडीएम होता है सेंटर डिफेंस मिड. अच्छा स्ट्राइकर जो गोल मार सकते हैं. इसको भी लो अभी खेलने के लिए. ये तो सब रहेगा. हाँ ये सब ये पता क्या कर रहा है? ये ऐसे बैठा है, ये शिप्स बना रहे. सेंटर